नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. त्याचबरोबर महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की आज जाहिरात पाहिल्या, जाहिरातीवरून कळलं की महाराष्ट्र जे चोर आणि लफंग्यांचं सरकार आलेलं आहे त्यांना 2 वर्ष पूर्ण झाली. ही 2 वर्ष म्हणजे फसवणुकीची 2 वर्ष. बेईमान घटनाबाह्य पद्धतीनं सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली. विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय घेऊन हे सरकार वाचवलं. राज्यपालांनी घटनाबाह्य पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचे फरमान सोडले. हे सरकार बनवताना सर्वांनीच बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असंवैधानिक अशा प्रकारची कृती केली. त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं. फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसले आहे. त्याचं आयुष्य 2 किंवा 3 महिनेच आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी या सरकारला लाथाडलं, नाकारलं. विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचं दाबून पराभव होईल. मिंदे काय म्हणतात यावर जग चालत नाही. चोरांच्या आणि दरोडेखोरांचा उठाव कधी होतो का? तुमच्यात हिंमत होती तर स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढवायला हव्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मिंद्यांनी जिथे जिथे उभे राहिले आहेत तिथे तिथे लाखो रुपये देऊन मतं विकत घेतली होती. मुख्यमंत्री 4 दिवस हॉटेलमध्ये जाऊन कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे हा कसला उठाव? हा पैशांचा, बेईमानीचा उठाव होता असंही ते यावेळी म्हणाले. आज जाहिराती पाहिल्या, जाहिरातीवरून कळलं की महाराष्ट्रामध्ये जे एक सरकार आलेलं आहे चोर आणि लफंग्यांचं, त्याला 2 वर्ष पूर्ण झाली. ही 2 वर्ष म्हणजे फसवणुकीची 2 वर्ष आहे. बेईमान पद्धतीने एक सरकार स्थापन केलं, घटनाबाह्य पद्धतीने एक सरकार स्थापन केलं. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली. विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं. आम्ही जे म्हणत होतो या देशातलं संविधान धोक्यात आहे, या देशातलं संविधान धोक्यात आहे, यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार. राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचे फरमान सोडलं. हे सरकार बनवताना पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्ष या प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य, असंवैधानिक, अनकॉन्स्टिट्यूशनल अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं. त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेलं आहे आणि त्याचं आता हे आहे आयुष्य हे अजून 2 किंवा 3 महिन्याचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाथाडलं, नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उठाव फक्त राजकीय द्वेषापोटी कारवाई झाली असं वक्तव्य माजी आमदार वसंत गीते यांनी केलंय. त्याचबरोबर जनता याबाबत विचार करेल. 40 वर्षापासून या झाडाखाली मी बसतो आहे. फक्त राजकीय द्वेषापोटी कारवाई झाली. एका महिला आमदारांनी कुठल्या हट्टापर्यंत गेलं पाहिजे हे सगळं जनता बघत आहे. हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत. लोकसभेची जळ बसली आहे, ती त्यांना जाळल्याशिवाय जाणार नाही. नाशिकमध्ये 40 वर्षापासून मी राजकारण करत आहे असंही ते यावेळी म्हणाले. न्यायप्रविष्ट बाब असताना देखील हे आपलं कार्यालय आहे ते तोडण्यात आलेले आहे. हा सारासार विचार
संपूर्ण शहरातील जनता करते. कुठल्या राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली जाते? गेली 40 वर्ष मी या झाडाखाली बसलो आणि फक्त राजकीय द्वेष, फक्त देश. जे बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतायत, दिघे साहेबांचं घेऊन राजकारण करतायत, एका महिला आमदारांनी कुठल्या हत्यापर्यंत गेलं पाहिजे ही जनता बघते. इथं काय बेकायदेशीर व्यवहार चालते नाही, इथं काही एमडी चरस गांजा विकला जात नाही. मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं बसलो. हजारो नाही लाखो लोकांचे प्रश्न इथं सोडले. एक पत्र्याचं शेड आहे आणि त्याच्यासाठी एवढा मोठा हट्ट चालला. तोडलंय, काढलंय. परंतु इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत जाणं आणि ते बी मुंबईमध्ये बसून करणं, मला असं वाटतं लोकसभेची जी झळ बसलेली आहे ती यांना जाळल्याशिवाय राहणार नाही. या नाशिकमध्ये गेली 40 वर्ष मी राजकारण करतोय आणि ज्यावेळेस संघर्ष राहील ना त्यावेळेस मी संघर्ष बंद केलेला आहे. मी रस्त्यावरचा माणूस आणि यांना जर माझ्याशी संघर्ष करायचा असेल आणि हे जर खऱ्याच आईबापाच्या पोटच्या असतील तर यांनी रस्त्यावर माझ्याशी संघर्ष करायचा. एवढीच माझी भूमिका आहे. आता 30 ते 32 प्रकारच्या वनभाज्या, वनस्पती आणि रानभाज्यांसाठी ठाणेकरांनी गर्दी केली आहे. ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतीची माहिती असावी, तसेच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव घेता यावी यासाठी ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पतीचे महोत्सवाचे आयोजन श्रमिक मुक्ती संघटना आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या संयुक्तिक विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी शनिवारी म्हणजेच 29 जून रोजी संध्याकाळी गर्दी केली होती. ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी 5 वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी नागरिकांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवात आढळल्या. आदिवासी यांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा, शेवाळ, भारंगी, नारळी, करटोली, वेळ, कोळा यासारख्या अनेक भाज्यांचा समावेश होता. तर रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केलेली होती. याबाबत महोत्सवात उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांनी सांगितलं की जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध रानभाज्या यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 35 प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी होत्या. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पालेभाज्या मोठ्या प्रमाणात महोत्सवात पाहायला मिळाल्या. दरम्यान 1 महिन्यानंतर फळभाज्या येतील अशी माहितीही तुळपुळे यांनी दिली. तर महोत्सवात एक स्टॉल हा वनौषधी वनस्पतीचा होता. मुरबाड तालुक्यातील विद्युबाबा कमळू यांनी देखील वनौषधी वनस्पती आणलेली होती. नमस्कार, मी वृषाली संजय वाघोले, विश्वास सामाजिक संस्थेची एक सदस्य. आज विश्वास सामाजिक संस्था व श्रमिक मुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाज्या व औषधी वनस्पती यांचं भव्य प्रदर्शन व विक्री हा उपक्रम सरस्वती विद्यामंदिर नौपाडा येथील शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. आज सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपक्रम असणार आहे. या एकूण उपक्रमामध्ये मुरबाड असेल, शहापूर असेल, नाणेगाड असेल येथील शेतकऱ्यांनी तिथे आपल्या रानभाज्या व औषधी वनस्पती या प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या शहरी भागातील नागरिकांना या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी, माहिती व्हावी, आपल्या युवकांना या औषधी वनस्पतीची माहिती व्हावी यासाठी या प्रदर्शनाचं, या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काही भाज्या तिथे शिजवूनही आपल्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे या व्हिडिओमार्फत मी इथे समस्त ठाणेकरांना आवाहन करते की संस्थेद्वारे आयोजित या उपक्रमाला जरूर भेट द्यावी. आज 6 ते 9 सरस्वती विद्यामंदिर नौपाडा येथील शाळेमध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जरूर द्या, भेट द्या व घरपोच खरेदी करा. धन्यवाद. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येत्या 17 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत नामदेव पायरी, जगद्गुरु तुकाराम भवन, दर्शन रांग, गोपूर, उत्तर द्वार, पश्चिम द्वार, श्री विठ्ठल मंदिराचे कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. 2000 कोटींची गुंतवणूक तर 4000 जणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा भागवत कराड यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2000 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक्स दुचाकी बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. या उद्योगामुळे तब्बल 4 ते 4500 रोजगार उपलब्ध होणार आहेत. कर्नाटकात ही कंपनी न थांबल्यामुळे कर्नाटकातील भाजप आक्रमक आहे, तर दुसरीकडे हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरातील बिडकीन परिसरात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी ही एक आनंददायी बातमी आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.